नमस्कार. माझं नाव अरुण शिंदे, राहणार कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. प्रो शक्ती ॲग्रो फार्म नावाने आपला फार्म कामठी येथे आहे. आपण कमर्शियल पद्धतीने कुक्कुटपालन करतो. आपल्या इथे कडकनाथ, गिरिराज, नेकेड नेक, फॅन्सी, ब्लॅक ॲस्ट्रोलॅब अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. तर सुरुवातीला आपण चिकनसाठी आणि अंड्यासाठी अशा 2 पद्धतीसाठी वेगवेगळ्या जाती पाळतो. तर अंड्यासाठी आपण ब्लॅक ॲस्ट्रोलॅब ही जात ठेवलेली आहे आणि चिकनसाठी वगैरे हे आता पाहता तुम्ही नेकेड नेक आणि गिरिराज जात ठेवलेली आहे. जे 60 ते 70 दिवसांमध्ये पूर्ण साईज येते, म्हणजे 1.5 ते 2 किलो होतात आणि मार्केटमध्येही याला चांगला भाव आहे. तर आता इथे आपण पक्ष्यांचं ब्रूडिंग केलेलं आहे. ब्रूडिंग म्हणजे पक्ष्यांना कृत्रिमरित्या आपण त्यांना उष्णता देतो आणि त्यांचं वाढ चांगल्या पद्धतीने होते. यामध्ये पक्ष्यांना आपण 17 ते 18 दिवस ठेवतो आणि पक्ष्यांचं मेडिसिन, खाद्याचं नियोजन वरती लक्ष देऊन पक्षी चांगल्या प्रमाणे वाढवतो. सुरुवातीच्या काळात पक्ष्यांना थोडीशी मरतूक असते आणि त्याच्यावरती लक्ष राहावं म्हणून आपण कमी जागेत हा पक्षी ठेवलेला असतो आणि स्टार्टर पद्धतीचं खाद्य सुरुवातीला आपण पहिले 15 दिवस पक्ष्यांना देतो. तर पक्ष्यांची जशा जाती आहेत, जसं की गिरिराज वगैरे जातं अंड्यासाठीही चालते. परसातील कुक्कुटपालन किंवा आपण फ्री रेंज मुक्त संचार कुक्कुटपालनामध्ये गिरिराज चांगल्या पद्धतीने पाळू शकतो आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यासाठी गिरिराज ही फेमस जात आहे. याचंच लक्ष देऊन बऱ्याच सरकारी कुक्कुटपालन केंद्रांनी या पक्ष्यांची अंडी उबवून शेतकऱ्यांना सुरुवातीला मोफत पिल्लं दिलती आणि तिथून या गिरिराज जातीला सुरुवात झाली आणि आता चांगल्या पद्धतीने गिरिराज जातीपासून महाराष्ट्रात लोक कुक्कुटपालन करतात. आपल्याकडे फॅन्सी एक दिसते ती फॅन्सी एक जात आपण नवीन आणलेली आहे केरळवरून. तर फॅन्सी बद्दल सांगायचं केलं तर ही एक शोची कोंबडी आहे. त्याच्यामध्ये सिल्की, पॉलिश कॅप या कोंबड्यांचं क्रॉसिंग केलेलं आहे. स्पेशली बाहेरच्या देशातून जर कोंबड्या बघितल्या तर सिल्की, पॉलिश कॅप येतात आणि त्यांचे रेटही जास्त असतात. परंतु फॅन्सी लोक म्हणतात की ही जात फॅन्सी नाही, ब्रह्मा वगैरे आहे. पण तसं नाही, कमी रेटमध्ये लोकांना ती वस्तू मिळावी किंवा ती कोंबडी मिळावी म्हणून आपण ह्या 2-4 कोंबड्यांचं संक्रमण करून ही कोंबडी तयार केलेली आहे आणि सध्या ह्या कोंबडीलाही महाराष्ट्रात चांगली डिमांड आहे. खाद्याचं कसं नियोजन असतं? खाद्याला सुरुवातीला आपण एक प्री स्टार्टर देतो पहिले 3 दिवस आणि त्यानंतर पक्ष्यांना स्टार्टर हे खाद्य 50 दिवस देतो आणि त्यानंतर 50 दिवसाच्या पुढे पक्षी 1 किलोच्या पुढे गेला त्यानंतर आपण फिनिशर नावाचं खाद्य देतो. सध्या बारामती ॲग्रोचं आपण खाद्य वापरतो आणि त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट आहे. Vaccination कसं? व्हॅक्सिनेशनचं सांगायचं गेलं तर पक्षी 1 दिवसाचा हॅचरीतून आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याला मरेक्सचं व्हॅक्सिन कंपनी करून देते आणि त्यानंतर आपण त्यांना लसोटा, डबल डोस लसोटा, गंभोरा वगैरे ह्या लशी 7, 14, 21व्या दिवशी अनुक्रमे देतो आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना डिवॉर्मिंग करणं, म्हणजे पक्ष्यांच्या जंतचं निर्मूलन करणं किंवा त्याच्याबरोबर व्हिटॅमिन्स देणं, पक्ष्यांचे वजन वाढवणे यासाठी वेगवेगळे औषध आहेत. त्याचं एक रुटीन ठरलेलं असतं, शेड्यूल ठरलेलं असतं. त्याप्रमाणे आपण त्याचं पक्ष्यांमध्ये वापर करतो. आणि किती दिवसात मार्केटला विकायला जाते? आता गिरिराजचा विचार केला तर 60 ते 70 दिवसामध्ये आपण पक्षी विकतो. बाकीच्या कडकनाथ वगैरे आहेत ते पण 70 ते 80 दिवसामध्ये विकतो आणि हे फॅन्सी वगैरे आहेत ते आपण 1.5 ते 2 महिन्यामध्ये विक्री करतो. कसं किमती असते? पक्ष्यांच्या किमती मार्केट रेट ठरवतो. आता सध्या तरी पहिल्यासारखं राहिलं नाही, आता ऑनलाईन रेट ठरतात. 170 ते 180 आता या वर्षीचा चांगला रेट भेटलेला आहे आपल्याला आणि या रेटनुसारच पक्षी जातो. काय किती उलाढाल होत असते? आता उलाढालचं म्हणजे प्रत्येक पक्षाची आपण पाहिलं तर आपल्याला चिकनसाठी कमर्शियलमध्ये 2000 पक्ष्यांमागे 70 ते 80 दिवसांमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये उलाढाल होते.